टिळकांना पाहून मला फार आनंद वाटला. गाणगापूरचे माझे बेत जागच्या जागी विरले. 2-3 दिवस माझे फार आनंदात गेले. सखाराम भाऊजी कोणाशी बोलेनासे झाले. बायको, भाऊ, भाऊजय, दत्तू इतकेच नाही तर स्वतःची 11-12 महिन्यांची मुलगी या सर्वांशी त्यांनी जणू अबोला धरला. आम्हा जावाजावांना ह्याचे कारण कळेना. ते बोलेनात तेव्हा आपोआपच घरात सगळ्यांनीच मुक्याचे व्रत धरले. शेवटी टिळकांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, दत्तूच्या शिक्षणाची मला सोय केली पाहिजे. त्याचे शिकायचे वय आहे. एकदा का शिक्षण मागे पडले की जन्माचे नुकसान होईल. तू माझबरोबर नगरास चल. मी तुला निराळे बिऱ्हाड करून देतो. मी म्हटले, नगरास कशाला? येथे द्या मला निराळे बिऱ्हाड करून. मी राहते येथे. तू असा पैजेचा विडाच उचलला आहेस का की माझे ऐकायचे नाही? आजपर्यंत मी तुझे ऐकले, आता मात्र ऐकणार नाही. तुझ्या नादी लागून मला मुलाचे नुकसान करायचे नाही. आज 5:30 वाजेपर्यंत तुला मी वेळ देतो. तेथपर्यंत काय ते ठरीव. मी दत्तूला नेणार. तुम्ही मला नेऊ दिला नाही तर मला दुसरे मार्ग मोकळे आहेत. त्यांचा सूर बोलता बोलता वाढू लागला. शेवटी अगदी पंचम झाला. टिळक फिरायला गेले. मी उठून स्वयंपाकघरात गेले. रानात चहूकडून एकदम वणवा पेटावा तसे मला वाटू लागले. इतक्यात माझी जाऊ आत आली. तिने मला मिठी मारली. मग आम्ही दोघी खूप रडलो. बाई, मला सांगा, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. तू काय करणार? त्यांचा अर्थ मी मुलाला नेतो नि तू बैस दुसऱ्यांच्या घरी कष्ट करीत. बाई, असे करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याबरोबर जा कशा? ते काही तुम्हाला ख्रिस्ती हो म्हणत नाहीत, काही नाही. आणि तसाच प्रसंग आला तर इकडे पत्र टाका, मी तुम्हाला पैसे पाठवीन. आम्ही दोघींनी सखाराम भाऊजींना जावे का म्हणून विचारले. त्यांनी कानावर हात ठेवले. हेच त्यांचे बोलणे. रखुमाईने मला न्हाऊ घातले. त्यावेळेस ती एकसारखी रडत होती. एकीकडे ती बोलत होती, आता मी मादीच्या लग्नात कोणाला नमस्कार करू? माझी बाई आजच मला मेली वगैरे. गाडी आली. गाडीत टिळक, दत्तू व मी बसलो. भाऊजी गाडी येताच बाहेर निघून गेले. रखमाई सोवळे नेसली होती. तशीच मालीला कडेवर घेऊन ती अनवाणी गाडीच्या मागे निघाली. भाऊजींना न विचारताच आम्ही निघालो. टिळक आपल्या भाऊजाईची एकसारखी समजूत करीत होते व परत जायला सांगत होते. माझ्या बाईला सांभाळा, दत्तूला सांभाळा असे ती एकसारखी बजावून सांगत होती. ते म्हणत होते, ती तुझी जाऊ आहे पण माझी बायको आहे. तुला तिच्याबद्दल इतके वाईट वाटते तर मला किती वाईट वाटत असेल याची कल्पना कर. मी एकसारखी विठोबाच्या देवळाकडे टक लावून बसले होते. मी मनातल्या मनात म्हणत होते, देवा, मी आपल्या दोन्ही हातात 2 मशाली घेऊन ह्या डोहात उडी मारत आहे. तुला हवे तर तार नाही तर मार, पण पुन्हा कुणाला शरण जाण्याची वेळ आणू नको. मी एकसारखी रडत होते. टिळक जरी वरून कठोर मुद्रा करण्याचा प्रयत्न करीत होते तरी त्यांचे अंतःकरण स्वभावता अत्यंत मृदू असल्याने त्यांना आमची दोघींची स्थिती पाहून गहिवर येत होता. दत्तूला गाडी बसायला मिळाली म्हणून फार आनंद वाटत होता. येववेल तेथपर्यंत रखमाई आमच्या मागे चटचट पाय उचलत येत होती. पुढे गाडी जोरात हाकलली. रखमाई गाडीकडे पाहत उभीच होती. थोड्याच वेळात ती दिसेनाशी झाली. मला हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. टिळक म्हणाले, असे काय वेड्यासारखे करतेस? मी तुला कधीच जुलमाने ख्रिस्ती करणार नाही. मला तो धर्म आवडला म्हणून मी तो स्वीकारला. तुला आवडला व तू ख्रिस्ती झालीस तर मला आनंद वाटेल, पण मी कधी जुलूम करणार नाही. उगीच का रडतेस? टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच मला अनुभव आला. आज 35 वर्ष तो येत आहे. आमच्या घरात कधीही मांस शिजले नाही. 2 वाजता आम्ही नगरास पोचलो. स्टेशन जवळजवळ येऊ लागले तसतसे माझ्या व दत्तूच्या पोटात धसधस होऊ लागले. गाडी स्टेशनात येऊन उभे राहते तो आमच्या डब्यापुढे नानासाहेब पेंडसे. पेंडशांनी मला पाहताच विचारले, म्हणे, तू इकडे कुणीकडे? दत्तूच्या शिक्षणासाठी मी येथे आले आहे. त्याला बरे नव्हते. मी येथेच घर घेऊन राहणार आहे. बरे, आता तू कुठे जाणार? तुम्ही सांगाल तेथे. नानासाहेबांनी मला व दत्तूला सामानासह आपल्या घरी पाठवून दिले. टिळक आपल्या बिऱ्हाडी गेले. नानासाहेब पेंडसे कुणालासे पोचवायला सहज स्टेशनवर आले होते. पेंडशांच्या घरचा माझा आजचा पाहुणचार काहीतरी नवीनच प्रकारचा होता. घरात गेले तर कोणी दिसेना. येसू लहान होती. ती तेवढी पुढे आली व मला विचारू लागली, का ग मावशी, का आलीस? मी उगीच म्हणून तिची समजूत केली.
माझी कोरी लुगडी, चोळ्या, दागदागिने वगैरे सारे मी बहिणीच्या स्वाधीन करण्यासाठी येसूजवळ दिले. विटाळाचे कपडे धुण्यासाठी बाजूला काढून ठेवले. ब्राह्मणाने पाणी तापवून दिले. अंग धुवून दुसऱ्या दिवसासाठी एक लुगडे बिऱ्हाडी नेऊन वाळत घातले. बिऱ्हाड जवळच होते. ते येसूच्या साहाय्याने शोधून काढले. मी माझा नवा संसार पाहिला. डॉक्टर ह्यूम साहेबांना पंढरपुराहून टिळकांनी लिहिले होते व त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरात जागा घेऊन हा संसार मांडून ठेवला होता. त्यात ताट वाट्यांच्या जागी कब्बशा व प्लेटी होत्या व पळ्या ओगराळ्याच्या जागी काटे, चमचे, सुऱ्या होत्या. मी हे पदार्थ पूर्वी जन्मात कधी पाहिलेले नव्हते. मी जाण्याच्या आधी घरवाल्याने टिळकांना सांगितले होते की तुम्ही आमच्या घरी येऊ नका. तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही आपले दुसरे बिऱ्हाड पहा. पण टिळकांनी मला हे सांगितले नव्हते. मी पेन्शांकडे गेले व ते आपल्या बिऱ्हाडी गेले. मी आपली मनात मांडे खात होते की आता काय मी व भिकुताई शेजारी शेजारी राहू. पेन्शांच्या घरी गेले. तेथे जेवणी होऊन गेली होती. माझ्याशी कुणी बोलेना. चुलीवर गुळांब्याचे एक मोठे थोरले पातेले शिजत होते. आचार्याने माझ्यापुढे एक ताट ठेवले. त्यात एक चतकोर बाजरीची भाकर व मीठ. जवळ कोणी उभे सुद्धा राहिले नाही. सकाळी टिळक जेवायला येणार. आपल्याला काहीतरी केले पाहिजे म्हणून मी सकाळीच उठून बिऱ्हाडी आले. मिठाबरोबर खाल्लेल्या चतकोर भाकरीखेरीज 3 दिवस माझ्या पोटात अन्न नव्हते. मी स्वयंपाक केला व टिळकांची वाट पाहत बसले. डोक्यात कल्पनांचे काहूर माजलेले. घरातून दारात, दारातून खिडकीत अशा माझ्या एकसारख्या येरझारा चालल्या होत्या. दत्तू पेन्शनकडे, मी इकडे व टिळक तिसऱ्याच कुठे. एका गावात असून संध्याकाळ झाली तरी आमच्या गाठी नाहीत. दिवसभर टिळक आले नाहीत व रात्रीही आले नाहीत. मी सारा दिवस उपाशी होते. बहिणीकडेही दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मी गेले नाही. रात्री 11 वाजता पेन्शनचा शिपाई आला व मला त्याच्याकडे घेऊन गेला. मी पेन्शनच्या घरी गेले. घरात सर्व शांतता होती. नानासाहेब ऑफिसात बसले होते. शिपायाने त्यांना सांगितले. त्या आल्या. त्या सबंध दिवसात एवढा एकच शब्द मला ऐकायला मिळाला होता. पेन्शननी उत्तर दिले, त्यांना आत घेऊन ये. मी आत आले. काय ठीक आहे ना मावशी? मग आता पुढे काय बेत? दत्तूचे शिक्षण. तुलाच त्याची काळजी आहे आणि आम्हाला नाही का? असे कसे होईल? सर्वांनाच त्याची काळजी आहे. हे खरे ना? मग जलालपुरात जा. मी तुला गाडीला पैसे देतो. मला पैसे नकोत. त्याला जलालपूरची हवा सोसत नाही, त्याच्याकरता मी येथे आले आहे. ज्याच्या जीवावर मला आपले आयुष्य कंठायचे त्यालाच बरे नाही तर मला काय होईल? फार शहाणी होऊ नकोस. माझे ऐकून घे. मी तुला शेती लिहून देतो. दरमहा 10 रुपये पाठवीन व पुढे आणखीही पाठवीन. 20 पुतळ्या देतो. तुम्ही मला काही द्यावे ह्याकरता मी आले नाही. दत्तूची विद्या व प्रकृती ह्या 2 गोष्टी मजपुढे आहेत. तुम्ही आपली सारी संपत्ती मला दिली तरी ती मला नको. मला तुम्ही काहीच कमी केलेले नाही. पण आता मी मुळीच परत जाणार नाही. माझे जे काही होईल ते हो. बरे तर माझे जे काही तुझजवळ असेल ते परत कर. ते मी येतानाच काढले होते व आल्यावर ते येसूच्या स्वाधीन केले. माणसाने दिलेले पुरत नाही व देवाने दिलेले सरत नाही हे मी पूर्णपणे जाणून आहे. तुझा शहाणपणा फारच वाहवत चालला आता. बरे आता 1 वाजला. नीच तू. हिला बिछाणा द्या रे. बिछाणा नाही, घोड्याचा खोगीर द्या तिला. आतून आवाज आला. तो माझ्या बहिणीचा आवाज होता. ताबडतोब घोड्याचा खोगीर गड्याने मजपुढे आणून टाकला. पहाटे उठून मी बिऱ्हाडी आले. 2 दिवस मला टिळकांची किंवा दत्तूची भेट झाली नव्हती. दत्तू मावशीकडे सुखरूप होता. त्याची काळजी नव्हती. पण टिळकांचे काय? आशा निराशेचा पिंगा माझ्याभोवती सुरू झाला. तोच 2 गडी व 1 बैलगाडी घेऊन टिळक आले. काल तुमची किती वाट पाहिली. तुमचा पत्ता नाही, दत्तूही नाही. स्वयंपाक सर्व फुकट गेला. तुझ्यासाठी दुसरे घर पाहिले आहे. म्हणजे मी नाही येत. तू येत नसलीस तरी हा घरवाला तुला आपल्या घरात ठेवीत नाही. ते का? त्याची सत्ता. दुसरे घर ब्राह्मणाचेच आहे. मराठ्याची बाई भांडे घासायला ठेवली आहे व एक गुजराती ब्राह्मण पाणी आणायला ठेवला आहे. इतक्या सगळ्या भानगडी काल दिवसभर कराव्या लागल्यामुळे मला येता आले नाही. दत्तूला आणला. गाडीत सामान गेले. आम्ही तिघे टांग्यात गेलो. अजून बहिणीची भेट झाली नव्हती. दुसरे बिऱ्हाड थाटले.
मी भात पिठले केले व तिघांनी सपाटून हात मारला. टिळक आपल्या घरी गेले. तेथून त्यांचे घर 100 कदमांवर होते. आता आपल्याला कसलाच त्रास नाही अशा आनंदात मी व दत्तू सुखाने झोपी गेलो. पण सकाळीच घरवालीचा निरोप आला की तुम्ही आमच्या पायखान्यात जायचे नाही. पायखानेही करमट झालेले. मग कोठे जायचे बाई? सार्वजनिक पायखान्यात जा. अडली लक्ष्मी मालकिणीचे पाय धरी. सृष्टी नियम काही सोवळे पाहत नाही. बाई एकदा भांडे घासून गेली, दुसऱ्यांदा येऊन सांगून गेली की मला भांडे घासता येणार नाहीत, मला जातीबाहेर पडावे लागेल. गुजरात ह्याचे तर लोकांनी पाणीच बंद केले. आता पाणी कुठून आणायचे? ही 3 अपरिहार्य संकटे आली. आता पुन्हा बिऱ्हाड बदलण्याखेरीज दुसरा उपाय राहिला नाही. आता आपण फर्ग्युसन गेटच्या कंपाऊंडात जाऊ. ते कुठेसे आहे? येथून जवळच आहे. तेथे ख्रिस्ती लोक राहतात. मी त्यांच्या शेजारी येणार नाही. नाहीतर कुठे जायचे? आता तूच पाहिलेस ना ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व. ब्रह्म जाणती ब्राह्मणः, हेच त्यांचे ब्रह्म. मी तुला काहीच त्रास देत नाही. तुझेच लोक तुला सोडित आहेत. त्याला मी तरी काय करू? फर्ग्युसन गेटमधील बिऱ्हाडकरूंनी बिचाऱ्यांनी माझ्याकरता सर्व कंपाऊंड मोकळे केले. तेथे एकंदर 3 घरे होती. ती सर्व आमच्या ताब्यात दिली. टिळकांना आता बाहेर कुठे राहायला जायचे कारण उरले नाही व ख्रिस्ती लोकांनी मला आवडत नाही म्हणून कंपाऊंडात येण्याचे थांबवले. दत्तू व मी 2 घरात राहू लागलो. टिळकांनी 3रे घर घेतले. हळूहळू टिळकांच्या घरी ख्रिस्ती लोक येऊ जाऊ लागले. तेथे घरात रोज प्रार्थना, भजन, शास्त्रवाचन दोन्ही सांज होत असे. माझ्या घरात माझे सारे देव देवी, गणपती, तुळशी ह्यांचे पूजन झपाट्याने चाललेले असे. त्यांच्याकडे नोकर चाकर होते. माझ्याकडे कोणी नव्हते. मराठे मिळेनात, दुसरे खपेनात. मला सगळे हाताने करावे लागे. टिळक जेवायला माझ्या घरी येत. त्या वाडीत पाणी नव्हते. मला कमेटीच्या बागेत जाऊन पाणी आणावे लागे. तेथला नळ सार्वजनिक होता. एक दिवस मी तेथे पाणी भरायला गेले. 2 बाया नळावर होत्या. त्या परजातीच्या व त्यातील एकीच्या अंगावर बरीचशी पिसे इतस्तः लागलेली दिसत होती. मी म्हटले, बाई जरा दूर हो, मला एवढी घागर भरू दे. तिने लागलीच मला उत्तर दिले, अगं चल हो तिकडे. लय बामणीन असलीस तर आम्हाला काय? बामणीन झाली तर मग आली कशाला ह्या नळावर? भिकूताईने मी आल्यापासून अंथरूण धरले होते. आम्ही एकत्र आल्याबरोबर प्लेगाने आम्हाला पुन्हा विभक्त केले. नगरास प्लेगाचा जोर अतिशय वाढला. राहुरीचे मिशनरी व्हॅलेंटाईन हे MD असून त्यावेळेस चांगले नावाजलेले होते. त्यांना प्लेग ड्युटीवर नगरास आणण्यात आले व टिळकांची त्यांच्या जागी राहुरीस नेमणूक झाली. आता मी अगदी पूर्णपणे ख्रिस्ती लोकात राहण्यास आले. राहुरीस गावाच्या पश्चिमेस ख्रिस्ती लोकांची वस्ती आहे. या वस्तीच्या पलीकडे अर्ध्या फरलांगावर डॉक्टर व्हॅलेंटाईन साहेबांचा बंगला आहे. त्या बंगल्यात आम्ही सर्व एकत्र राहू लागलो. कंपाऊंडात एक स्वतंत्र निराळी खोली होती. या खोलीत मी माझा स्वयंपाक व देवदेव करायची. माझे सोवळेओळे नेहमीसारखे कडकडीत होते. ह्या खोलीच्या शेजारच्या खोलीत व्हॅलेंटाईन साहेबांच्या मुलांची आया राहत असे. हिला सगळेजण आयाबाई म्हणत. आयाबाई अशिक्षित होती, पण दुसऱ्यांच्या सोयी गैरसोयी पाहण्याचे वळण हिला इतके होते की आता मला त्याची किंमत कळते आहे. नारायणराव गोखल्यांची मी मुलगी अगदी ओवळ्याबाईच्या शेजाराला. तेव्हा साधारणतः खटके उडायला पाहिजेत, परंतु तसे कधी झाले नाही. तिने आपले खाणेपिणे मुळीच सोडले नाही, पण सर्व काही फार युक्तीने चाले. ती आपल्या खोलीत दोरीवर नेहमी काही वाळत घाली. तिला विचारले काय आहे, तर म्हणे बाई प्लेगचे दिवस, तेव्हा कपड्यांना हवा पाहिजे ना लागायला. जेवताना ती दार लावून घेई. त्याचेही मला आश्चर्य वाटे. काय हो आयाबाई, तुम्ही दार लावून का जेवता? तो ती म्हणे, अहो बाई आमची रीतच अशी. कधी कधी ती जेवायला बसली म्हणजे 8 ठोकल्याचा दणदण आवाज येई. मी विचारी, आयाबाई तुम्ही जेवताना ठोकता काय हो? तेव्हा तिने उत्तर द्यावे, अहो बाई घुशीची बिळे बुजवते. या घुशींनी लय त्रास दिला आहे. एकदा तर दार बंद होते व आयाबाईच्या घरातून चमत्कारिक काही आवाज ऐकू येऊ लागले. कोणी म्हणे मी पाय घेईन, कोणी म्हणे मी मुंडके घेईन. हे आहे तरी काय? मला मोठी चुटपुट लागून राहिली. मी म्हटले, आयाबाई हे काय हो, चमत्कारिक तुमच्या घरातून बोलणे ऐकू येते? तिने चटकन उत्तर केले, अहो बाई काय सांगू, राखेसाची गोठ लावली होती त्यातले ते बोलणे. मला कामाला बाई वगैरे कोणी नव्हते. आयाबाईंनी हळूहळू सारी कामे करायला सुरुवात केली. केर काढला तर काय होते हो बाई,
मला तिने हळूच विचारावे. तिच्या गोड स्वभावामुळे मीही तिला ते करू देऊ लागले. पाणी स्वयंपाक ही मात्र माझी मी करी. नगर सोडून राहुरीस येण्याच्या आधीची एक गोष्ट सांगितली पाहिजे. टिळकांकडे एक गृहस्थ आला. त्याला ख्रिस्ती व्हायचे होते. तो टिळकांना पप्पा व मला आई म्हणू लागला. टिळक त्याच्यावर फार प्रेम करीत व त्याला आपल्या मुलाप्रमाणे मानीत. आणि टिळकांनी कोणावर प्रेम केले नाही. जो कोणी त्यांना भेटे त्यांच्यावर त्यांचा विश्वास चटकन बसे. माणसाची खरी परीक्षा मला आहे असे त्यांना वाटे. उलट मला वाटे माणसाची खरी परीक्षा मला आहे. हा माणूस मला एक लफंगा वाटे तर टिळकांना तो एक देवदूत वाटे. आमच्याबरोबर तो राहुरीलाही आला. तेथे त्याचा बाप्तिस्मा झाला. पुढे थोडे दिवसांनी टिळकांनी त्याला विसापूरला कसलेसे काम लावून दिले. त्याला मी पाणी प्यायचे भांडे, काही फराळाचे, अंथरूण पांघरूण वगैरे देऊन वाटेला लावले. एक दिवस टिळक काही कामाकरता नगरास गेले. ते गेल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांचे पत्र आले की आपल्या घरची चोरी झाली आहे. नवल वाटते की घर कोठेच फोडलेले नाही. कुलपे जशीच्या तशी आहेत. दारे सर्व बंद आहेत. पण पायखान्याखालच्या टीनपाटापासून एकूण एक सर्व सामान गेले आहे. पत्र वाचताच मला टिळकांच्या मानसपुत्राचा संशय आला. हे काम दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून ह्याच भामट्याचे आहे असे मी मनाशी ठरवले. टिळक लवकरच परत आले. त्यांनी बऱ्याच प्रास्ताविक लोणकढ्या थापा दिल्यानंतर हळूच म्हटले, शेवटी चोर सापडला. मी आषाढभूतपणाने विचारले, सामान सापडले का? तू अशी उतावीळपणा करू नकोस. मी सर्व काही तुला सांगतो. बरं सांगा. अगं तो आपला मुलगा विसापुरात आहे ना, तो होता म्हणून सर्व काही मिळाले. नाहीतर एक फुटका तांब्या हाती लागला नसता. म्हणजे तो काही पोलीस बिलीस झाला की काय? नाही ग, चोराने केली चोरी आणि भांडे घेऊन गेला बाजारात विकायला. तेथे त्याने ओळखले. धरला त्याचा हात आणि दिला नेऊन पोलिसात. न काय, किती हुशार माणूस. तुम्ही काही म्हणा. मग चोर पोळपाट लाटणे आणि टीनपाट नेऊन काय करणार? हा कोणीतरी माहितीतला भामटा असला पाहिजे. ह्या जिन्सा चोराला काय करायच्या? तुला काय ठाऊक, चोर ह्याचे सुद्धा पैसे करतात. बरं, मग पुढे काय झाले? पुढे काय, त्याचे पत्र आले आहे की 10 रुपये पाठवा, सामान माझ्या ताब्यात घेतले आहे, पैसे येताच घेऊन येतो. मग त्याला का आता पैसेही पाठवायचे? तर ही कामे का कुठे पैशा वाचून होतात? चल, नाहीतर मीच जाऊन सामान आणतो, दे पैसे. मी पैसे आणण्यास आतल्या खोलीत गेले. टिळकांचा हाच विषय चालू होता. आमच्या घरात नेहमी बाहेरची माणसे बसलेली असत आणि घरातल्या गोष्टी वेगळ्या व बाहेरच्या वेगळ्या असे कधी नसे. मी आत आल्यावर टिळकांचे बोलणे मला स्पष्ट ऐकू येऊ लागले. चोरी त्यानेच केली. डॉक्टर ह्यूमकडून किल्ल्या आणल्या, 4 गाड्या आणून त्यात सर्व सामान भरले. लोहारणीने विचारले, सामान कोठे चालले? तर तिला सांगितले, टिळकांनी मला मुद्दाम राहुरीहून सामान आणायला पाठवले आहे. मी हे सगळं ऐकत होते, पण व्यवहार ज्ञानाचा मजजवळ पुष्कळ साठा असल्याने मनात म्हटले, हरकत नाही, एवढे मोठे सामान 10 रुपयात परत मिळते आहे ना, जाऊ द्या, 10 रुपये गेले तर. मी बाहेर येऊन टिळकांच्या हातात 10 रुपये ठेवले. टिळकांनी ते 10 रुपये नगरास नेऊन त्याच्या स्वाधीन केले व त्याला सांगितले, मी पुढे जातो, तू सामान घेऊन ये. टिळक परत आले. मी म्हणाले, सामान? ते म्हणाले, येते आहे मागून. मी म्हणाले, तुम्ही सारा संसार त्याला दान केला, त्याची दक्षिणा राहिली होती ती आता देऊन आला वाटतं. पण टिळकांना तो आपले सामान घेऊन येणार अशी पुष्कळ दिवस खात्री वाटत होती. तो कधी आला नाही.